ऋतिक भोईर कासगावचे यांना विनंती, आपण थोडंसं कॉपरेट करा. ऋतिक. दिनेश टोपी. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीला अक्षय पाटील आणि कौशिक म्हात्रे या ठिकाणी दाखल झालेले. सलामीला आपण पाहतो. आणि आता पहिलं षटक या ठिकाणी साजिद श्री11 मोहाची बाडी टीमच्या वतीनं आपल्याला पहिलं षटक पाहायला मिळेल. गेम ऑन. पहिला बॉल ऑन साईडला बळवला. क्षेत्ररक्षक कोणी नाही उपस्थित आणि इथे बॉल चालला या ठिकाणी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती चौकार. आक्रमण करण्यात आलंय. धावा मिळाल्या 4. सुरुवात दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल आणि अत्यंत सुंदर ही स्पर्धा आपण पाहिली. आणि आता या स्पर्धेमध्ये हो लाईन चांगली आहे. आता कमबॅक केलाय. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. आणि आता या दरम्यान लंच ब्रेक नंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. पुन्हा एकदा जॉईन झाले दुपारच्या जेवणानंतर योगीराज महाराज नावाने फक्त ते योगीराज महाराज आहेत, ऑफिशियल पंच आहेत, परंतु रविवार जो वार येईल तो त्यांना सारखाच आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. या ठिकाणी चौकार आहे. ओके. फक्त आपण बॉल कलेक्ट करा, कारण मॅच बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आता असं वाटतं राहुल सर की पुन्हा एकदा सर्व ऑफिशियल टीम 4 झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती. आणि आता आपण पाहतो धावा येत आहेत. चला मॅच बॉल आयोजकांना विनंती राहील की आपण लगेच तात्काळ कसा परत येईल याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या, कारण एखाद्या मॅच बॉलने सुद्धा सामन्याला उशीर होऊ शकतो. आणि हा प्रयत्न आपण स्वतः या ठिकाणी करायचे, कारण षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय धावा येत आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एक चेंडू डॉट जरूर टाकला साजिदने. आणि आता पहिल्या षटकामध्ये धावा 8. प्रसाद म्हात्रे त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे प्रसाद. त्यांचं घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे प्रसाद म्हात्रे यांचं. सातत्याने या क्रीडांगणाचा आढावा घेण्यासाठी एक सामना त्याने जिंकलेला आहे, परंतु आता या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रसाद म्हात्रे सुद्धा उपस्थित होतात. स्वागत आहे आपलं. डॉस गेटला कौशिक म्हात्रे आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. अंपायर्सला जेवढ्यानंतर कवायत करायला लागते. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन धावा मिळतील 4.
प्रमाणे आपण पाहतो श्री 11 मोहाची बाडी नेरळ संघ खेळतोय आणि खास करून त्यांना दुबईवरून शुभेच्छा येतात. आदम मुजावर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नेरळ टीमला मोहाची बाडी स्वागत आहे आदम आपलं. एक चांगले जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आज त्यांची अनुपस्थिती आज संघामध्ये कारण ते दुबई दौऱ्यावरती आहेत सध्या. 12 धावा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा पुढचा बॉल हो खोलवा टप्पाचा बॉल. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 12 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. आमच्या समवेत ऋतिक भुईरथ. ऋतिक लहान आहे या ठिकाणी आपण पाहतोय आज स्कोररच्या भूमिकेत. माफ करा 5 दिवस आम्ही त्यांच्या समवेत काम सुद्धा केलेलं आहे. कधी कधी अगदी जास्त स्पर्धा डोक्यावरती थोडासा भार असल्यास कारणास्तव कधी कधी नाव आम्ही या ठिकाणी विसरून जातो. हरकत नाही आहे. ऋतिक वाडिश लॉंग ऑनला मात्र मिळते एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धावफलकावरती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगले बॅटिंग केली आहे पिंपला संघ जो मात्र भिवंडी बेल्ट मधील संघ आहे. भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त संघ आपण पाहतोय आणि बदलापूर नगरीमध्ये गतवर्षी मागील 2 सीझनमध्ये आपण पाहिलं तर चांगला आलेख चांगला ग्राफ पिंपला संघाचा आपण पाहिलेला. कारण बदलापूरच्या नगरीमध्ये आल्यानंतर तो संघ सातत्याने एकतरी किमान पारितोषिकाचा हकदार नेहमी होत असते. परंतु आता या सीझनमध्ये मला असं वाटते की पहिल्यांदाच ही स्पर्धा ते कव्हर करतायत. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती श्री 11 मोहाची बाडी नेरळ टीमच्या वतीनं संघाचा सरसेनापती मिस्टर अमोल चव्हाण. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल चव्हाण परंतु गोलंदाजी करतील अमोल चव्हाण. राऊंड विकेटने लीडिंग एज अनटेकन. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना अक्षय पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता गोलंदाज अमोल चव्हाणला मात्र या ठिकाणी पहिली विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अमोल चव्हाण या सीझन मध्ये एक बाईक त्याला मिळाली आहे बदलापूर नगरीमध्ये. बदलापूर गाव चषक या स्पर्धेमध्ये राहुल सर आम्हाला नुकताच माहिती देतात. चांगला खेळ त्याचा राहिला. काय ओटक केला त्या स्पर्धेमध्ये गौरव म्हात्रेला त्यांनी. राऊंड विकेट हो या ठिकाणी मिस्टामिंग. आणखीन एक क्षेत्ररक्षक जज करतात रामजीत यादव. व्हाट अ कॅच. ब्रिलियंट आउटस्टँडिंग झेल टिपण्यात आली आहे. अगदी आपण पाहतो पाठमोरा स्थितीमध्ये जणू काय अंदाज चुकला होता ऋतिक परंतु नंतर अखेर या ठिकाणी चेंडूला सामावून घेत असताना फलंदाज बाद. येतात मैदानाच्या आतमध्ये न्यू बासमा न्यू कॅन्डिडेट. सलग लागोपाठचे आता 2 धक्के देण्यात आलेले. जसा अमोल गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु आता अमोल चव्हाणने मात्र गोलंदाजीची जी धुरा सांभाळली आहे 2 विकेट त्याने प्रस्थापित केलेले आहेत. या अगोदर कॉट बिहाइंड आणि त्यानंतर मिस्टायमिंग मिड ऑफला रामजीत यादवने मात्र झेल टिपलेला. गोलंदाज सज्जात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज आपण पाहतोय अमोल चव्हाण. हा पुढचा बॉल ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हॅट्रिक बॉल होता आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक आहे आणि ते DRS घेण्यात आलेलं आहे. जाऊया आपण रनआउट साठी. अंपायर्स डाऊटफुल डिसिजन आणि आता क्लोज असल्या कारणास्तव टेक्निकल रूम मध्ये जॉईंट होतील आमची तिसरे ऑफिशियल पंच आणि काही कमिटी मेंबर्स सुद्धा आहेत.
चांगला डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल, कारण नो कॉन्ट्रोवर्सी आहे. अगदी आपण पाहतो आज दिवस क्रमांक 3 आहे आणि एकही निर्णय अगदी आपण पाहिला तर चुकलेला नाही आहे. या ठिकाणी फेवरमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. कदाचित आपण पाहिलं तर विकेट डाऊन होते, फलंदाज होईल बाद, रन आउट, धक्का लागेल तिसरा. गोलंदाजी राहिली आहे ती अमोल चव्हाणची. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत राहुल चव्हाण आणि आता आगमन झाले सागर चव्हाण यांचं. स्वागत आहे आपलं. अमोल चव्हाण हे मात्र त्यांचे मेहुणे आहेत आणि त्यांचाच सामना पाहण्यासाठी आज सागर या ठिकाणी उपस्थित होतात. स्वागत आहे आपलं. धावसंख्या फलकावधी 14. श्री 11 मोहाची वाडी नेरळ संघ. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय दर्जेदार अस्पेल अमोलचा पाहायला मिळालाय. बाईकर माइंड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आता अगदी दर्जेदार त्यांनी गोलंदाजी केली. बघ फलंदाजीमध्ये सुद्धा एक आक्रमक पवित्र नेहमीच आपण पाहिलं. सुरुवातीला येत असताना चांगल्या धावसंख्येचं योगदान नेहमी मोहाची वाडी नेरळ संघाला त्यांनी दिलेलं आहे आणि आता मॅचमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे. राऊंड विकेट पुढे सरसावलेत. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि आता हा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 14 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये ऋतिक आम्हाला सांगतात धावा आल्या 13 आणि या षटकामध्ये फक्त केवळ 1च धाव आली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. यावेळेस ऑन साइडला उचलला बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक जवळपास कोणी नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. ही अंपायरची अदाकारी आहे. योगीराज सर ऑफिशियल अंपायरांची अदाकारी पाहून असं वाटलं की लंच ब्रेक नंतर जे आम्हाला 1.5 कांडी रेंज आली ना ते यांना जवळजवळ 5 कांडी रेंज आलेली आहे. ते ऑफिशियल आहेत, आपले स्थानिक आहेत आणि चांगली कामगिरी आहे. ओ लाईन पडल्यानंतर थोडेसे बाहेर निघाले. अगदी आपण पाहतो नॅचरल थोडासा स्विंग झाला. स्विंग अँड मिस या ठिकाणी करत असताना धावसंख्या फलकावरती स्थिर पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतो ऋतिक लहाने आम्हाला सांगतात 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 3 बाद 20 धावा फलकावरती आहेत. तीन बाद 20 धावा. विजय पगारे सुद्धा या ठिकाणी ऑफिशियल अपडेटर आम्हाला चूक माहिती देतात. चांगलं काम अगदी आपण पाहतोय त्यांचं टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं आणि अत्यंत चांगला लेखा झोका ज्या ठिकाणी सर्व लाडक्या ऑनलाईन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही वाहिनी करते. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज बॉलिंग टाकवरती मुस्तकीन. पहिले षटक साजिदने हाताळलं, त्यानंतर अमोल चव्हाण आणि आता मुस्तकीन. आज या ठिकाणी आपण पाहतो अदम मुजावरचं एक षटक कमी होईल. कदाचित रामजित यादवला वापरण्यात येईल आणि त्यानंतर आणखीन एक 4 गोलंदाजांपैकी पुन्हा एकदा सेकंड स्पेल असेल. ही स्ट्रॅटर्जी आहे. ओ समोर कळले, चेंडूला उडवला फक्त सॉफ्ट हँडने, परंतु इथे मिळेल एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहेत. मुस्तकीनच्या बरोबर आपण पाहतो धावा फलकावरती 21. 21 धावा आहेत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. सध्या आपण पाहतोय धूमधाम चालू आहे ती मागे गणेश उत्सवाची. ओ या दरम्यान इथे प्ले डॉन्स आलेत आणि इथे अगदी आपण पाहतोय अंपायर कोणत्या प्रकारचा डिसिजन आला नाही. प्ले डाऊन झालेले आहेत, परंतु आता इथे बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी खेळण्यात आलेला. बॅट्समन रिव्ह्यू आपण चेक करू ओव्हर द वेस्टसाठी. ऑन फील्ड अंपायर या ठिकाणी आय थिंक सो
बाद देण्यात आलेला आहे, परंतु आता DRS मध्ये आपण चेक करू. SOUT फलंदाज होईल बाद. फायर डिलिव्हरी देण्यात आलेली हेच होतं की फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मुस्तकीन सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर धाबांचा या ठिकाणी कुठेही वेग पाहायला मिळत नाही. याचं कारण की चांगल्या दर्जाची गोलंदाजी, उत्तम दर्जाचा स्पील आपल्याला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. आणि आज वेगवेगळ्या बेल्टमधून जे संघ खेळतात, मागे चालला बॉल आउटसाइड दी, कदाचित लेग स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता आणि आता अंपायर सिग्नल बाईट बॉल. बाय वन गेट वन या मिळतील फ्रीच्या 2 धावा. आणि आता इथून मात्र कदाचित या बाईट बॉल आणि ही धाव कदाचित या मागचा मोमेंटम शिफ्ट करेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं. धावा इथे पिंपला संघाला बनवावा लागणार आहेत. धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर केली चांगली तर तुम्हाला एक चांगली फायटिंग टोटल बनवता येईल. ओ यावेळेस फक्त दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. टीम पिंपलास संघाला मिळेल हा चौकार. साठी सुद्धा काही खेळाडूंना अतिशय सोपं जातं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालाय. शतरक्षक जज करतात. आणखीन एक झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. बासमन आपण पाहतोय या ठिकाणी माघारी परततात. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस मिस्टायमिंग पुन्हा एकदा साजिद डाऊन दी बॉल येत आहेत. झेल टिपला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. दोन्ही संघांचा विचार केला तर दूरवरून संघ या ठिकाणी दाखल झाले. एका बाजूला नेरल बेल्ट मधून तर दुसऱ्या बाजूला संघ पिंपलास जो मात्र भिवंडी बेल्ट मधून आलाय. फलंदाज बाद.
या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज झाला बाद. 6व्या क्रमांकाचा धक्का लागलाय आणि थोडीशी नाजूक अवस्था आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतो ती पिंपला संघाची. 28 वरती 6वा धक्का लागलाय. षटक क्रमांक 3 चालू आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. गोलंदाज मुस्तकीन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्वतः मुस्तकीन पुढे सरसावलेत. आणखीन एक सोपा झेल टिपला जाईल. कॉटन बोल्ड. 7व्या क्रमांकाचा धक्का सुद्धा लागलाय टीम पिंपला संघाला. फलंदाज बाद. पाहतोय सागर चव्हाण आमच्याशी चर्चा करतात की जेव्हा जेव्हा मोहाची बाडी नेरळ हा संघ बदलापूरमध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा त्यांना अनुकूल वातावरण असतं आणि खऱ्या अर्थाने बदलापूरच्या क्लायमेटशी ते या ठिकाणी कुठेतरी अगदी संगनमत त्यांचं झालेलं आहे. जेणेकरून आता विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा पारितोषिक लावण्यात येईल. षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा गड संपन्न झाला आणि ऋतिक आम्हाला सांगतायत की 28 वरती 7 गडी बाद झालेले आहेत. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल. सागर चव्हाण यांनी पारितोषिक यासाठी लावलेलं आहे की पारितोषिक जाऊन जाऊन जाणार कुठे तर आपल्या घरीच जाईल. विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे अमोल चव्हाण यांच्यासाठी. त्यांचे मेहुणे आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता. अक्षरशः खोदून काढला. ऑन साइडला बॉल चालला. मिड विकेटला शतकचक सज्जत. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी रोशन अढाव या ठिकाणी उपस्थित होते डीप मध्ये. चेंडूला गॅदर करतात गुग्गू. राऊंड विकेट. हो ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला आणि ते हळूहळू का होईना परंतु बॉल सीमा पार चाललाय. अडखळत का होईना. 4 धावांकरिता चौकार. बनावं परंतु काही कारणास्तव या ठिकाणी थोडे ते मागे पडलेत मी तर म्हणेन. या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप या ठिकाणी झालेला आणि आता पिन ड्रॉप सायलन्स पाहायला मिळतंय. कदाचित या ठिकाणी धाव मिळाली फक्त आणि फक्त केवळ एक. 34 धावा होत आहेत. 34. षटक क्रमांक 4चा खेळ चालू. अमोल चव्हाण काय गोलंदाजी करतात दर्जेदार. त्याच्या बरोबर चौकार जरी आला तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठासून ठासून भरलेली आहे. पुढे सरकलेत. मागे चाललाय बॉल. इथे मात्र धोका होऊ शकतो आणि आता धाव घेतली जाते. कदाचित साजिदने चेंडू एस्टनवरती फेकला असता तर कुठेतरी क्लोज मुस्तकीन पाहायला मिळालं असतं परंतु स्वतः या ठिकाणी थोडेसे शोल्डर डाऊन आहे. अगदी आपण पाहतो साजिदचं इंजर्ड परंतु तरी सुद्धा काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खेळ सुद्धा चांगला राहिलेला आहे साजिदचा. ओ धीमा गतीचा बॉल. फ्लाइट दिली होती बॉलला. आणखीन एक फसवा चेंडू अचंबित करून चाललाय. अष्टरक्षकाकडे डॉट बॉल. श्री 11 मोहाची बाडी नेरळ संघ मैदानाच्या मध्ये खेळतो आणि दर्जेदार खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात कारण ते पाकर्स आहेत संघाचे. क्लीन बोल्ड. घराचं मागचं दार उघडं ठेवलं फलंदाजाने आणि ते गोलंदाजाने केली आहे चोरी. ती मात्र विकेटची. फलंदाज बाद. क्रमांकाचा झटका लागलेला आहे टीम पिंपला संघाला. सुरुवातीला खेळ सलामीची जी जोडी होती आशिष पाटील आणि
त्याच्या साथीनं कौशिक कौशिक मात्रे आणि अक्षय पाटील ही सलामीची जोडी होती आणि अगदी आपण पाहिलं तर त्या जोडीवरती भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या जोडीकडून आणि या संघाचं पूर्णपणे दारोमदार होतं परंतु या ठिकाणी त्यांनी सुद्धा निराश केलं. पुस्तकीने येतात आता गोलंदाज रामजीत बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 रामजीत. ओ शॉर्ट ऑफ लाईन चांगली पाहायला मिळते पडल्यानंतर झपकन अंगावरती आलाय आणि ते डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. ऋतिक लहाने आम्हाला सांगतात टोटल स्कोर 35 धाबा आहेत. कासगाव संघ आपण पाहतोय ज्यांच्या गावामध्ये सुद्धा सध्या प्रचंड धामधूम आहे कारण देवस्थान आहे गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पाच्या नावानेच हा संघ खेळत असतो. श्री गणेश मिताली 11 कासगाव. ऑनसाइडला चेंडूला वळवलाय बॉल चाललाय स्क्वार लेगला एक धाव त्या ठिकाणी अंकित करण्यात आली आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेग प्रचंड होता 2 धावा लगेचच कंप्लीट करण्यात आल्या. आता या षटकामध्ये धावा येणं गरजेचं कारण शेवटचं षटक आहे. अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावसंख्या फलकापती बढवण्याचा प्रयत्न टीम बॅटिंग करणारी पहिल्या सत्रामध्ये करत असते. यावेळेस समोर खेळलेत फटका प्रतिमे स्टँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय सीमा पार ठोकलाय ए बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गमण झालं आणि जगदीशजी खाडे यांना सुद्धा विनंती राहिली आपण मंचावरती यायचे. हो क्या बात आहे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका रामजीत वरती आता आक्रमण करण्यात आलंय. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु धावा येत आहेत टीम पिंपला संघासाठी सलग सेकंड इन रो दुसरा धमाका. पन्नास धावा धावफलकावरती जर शेवटच्या 2 बॉलवरती आणखीन 2 मोठे फटके पाहायला मिळाले ना निलेश तर या मॅच मध्ये फायटिंग टोटल बनू शकते. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला नेरल कर्जत बेल्ट तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आहे. पिंपला संघ आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल अगदी 8व्या 9व्या क्रमांकावरती येऊन सुद्धा काय अप्रतिम खेळ त्याने केला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह एक कंप्लीट करण्यात आली आहे. सेकंड साठी पलटलेत बासमन स्ट्राइक एंडला राज होते आणि इथे मिळतील 2 धावा. धावसंख्या फलकापती 51 51 धावा धावफलकापती आहेत. या अगोदरचा संघ आपण पाहिला तर विजेता संघ होता स्वर्गीय बंटी 11 जन्मन ढवळेपाडा. या संघाच्या विरोधात कोणता संघ येईल श्री 11 मोहाची बाडी की पिंपला संघ हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हो समोर खेळलेत पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना रामजी थोडेसे स्किड झालेत आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फलंदाज झाला बाद मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने 52 धावा धाव फलकावरती 53 धावांची गरज. त्रेपन्न धावांची गरज आहे. चला स्प्रे घेऊन जा. क्रॅम्प आलेला आणि त्या ठिकाणी पाणी सुद्धा लगेच घ्या. आयोजकांना विनंती राहील स्वयंसेवक
च्या माध्यमातून एक चांगलं चला आपण जाऊया मागच्या दिशेने आणि आता 53 धावांची गरज आहे 53 रन्स टू विन फ्रॉम 5 ओव्हर्स गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी महेंद्र येतात पिंपला संघाच्या वतीनं आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे मिस्टर अमोल चव्हाण आणि रोशन अढाव गुग्गुलला तुम्ही पाहणार आहात नॉन स्ट्राइकिंगला चला मॅचला आपण सुरुवात करू 5 षटकांची मॅच आणि आता 5 षटकांमध्ये धाबा बनवायचे तब्बल 53 धाबा मागच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता गोलंदाज आपण पाहतो पहिले षटक महेंद्र हाताळतात पिंपलास टीमच्या वतीने आता ज्या धाबा झालेल्या आहेत 45-50 पर्यंत आपण एक प्रेडिक्ट केलं होतं परंतु आता 52 झालेले 53 ची गरज आहे फायटिंग टोटल तर या मॅच मध्ये बनली आहे पाहावं लागेल गोलंदाज महेंद्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने पहिलाच बॉलला उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार 4 संघाचं खातं या दरम्यान आपण पाहतोय खुलं करत असताना ओपन करत असताना हो या ठिकाणी पडल्यानंतर चांगली गोलंदाजी आहे अगदी आपण पाहतो नॅचरल अँगल क्रिएट केला चेंडू पडल्यानंतर थोडंसं हलकासा बाहेर आला आउट स्विंग झाला आणि इथे अमोल चव्हाणला
सुद्धा प्रश्न पडला असेल. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतो. ब्लँक स्ट्रोक. शफल चालेत. बॅटची कडा मागे चालला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. रोशन अडावला हवी सिंगल धाव. आणि आता गुग्गू अगदी आपण पाहतो स्ट्राईक एंडला येतात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर आली सिंगल. आणि आता धाबत संख्या धापलकावरती 5. 53 धाबांची गरज या मॅचमध्ये. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ खेळत आहेत. अगदी सेकंड राऊंडमध्ये जाण्यासाठी प्रयत्न चालू असतील, कारण प्रतिस्पर्धी टीम सुद्धा वाट पाहते. बंटी 11 जन्मान ढवळेपाडा संघ मात्र कोणत्या संघासमोर खेळेल याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 5 षटकामध्ये मिळून जाईल. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा? हो, यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय. गुग्गूच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुग्गूच्या बॅट मधून आलाय बॉल. एक टप्पा घे सीमा पार. 4. आणि आता धाबा फलकामध्ये आपण पाहतोय एक चौकार गुग्गू यांच्या बॅटमधून आला आणि एक चौकार अमोल जाधव यांच्या बॅटमधून आलेला आहे. एक सिंगल सुद्धा आली आहे. संघाची धाबा संख्या 9. ओ, गती कमी केली आहे. अगदी आपण पाहतोय फसवा चेंडू. जणू काय आपण पाहतो बॅट घालण्याचा प्रयत्न होता, परंतु चेहरा बॅटचा बंद केला शेवटच्या क्षणाला. चेंडूचा टप्पा पाहिल्यानंतर या ठिकाणी चेंडू अगदी आपण पाहिलं तर समोर टाकण्यात आला होता. बरोबर गुड लेंथवरती होता आणि टप्पा पाहिल्यानंतर बॅटचा फेस अगदी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉल. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ब्लँक स्ट्रोक जाऊ दिलं तर म्हणे रोशन अडावणे. हो, लाईन या ठिकाणी खराब आहे. आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू होता. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धाबेने संघाची धाबत संख्या धावफलकावरती 1-0. मॅजिकल फिगर आपल्याला पाहायला मिळेल आणि आता 1-0 अर्थात 10 धावा धावफलकावरती आहेत. हो, ऑन साइडला बळवलाय. वॉर स्ट्रोक. इथे झेल करण्याचा प्रयत्न, परंतु झेल ड्रॉप करण्यात आली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं वाटत होतं की शेवटच्या क्षणाला हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्यामध्ये मात्र सामावून घेतील, परंतु चेंडू बाउन्स झाला हातावरती पडल्यानंतर आणि हा झेल ड्रॉप झालाय. षटक क्रमांक आपण पाहिलं महेंद्रचं पहिलं. या पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावत संख्या धावफलकावरती आहे बिनबाद 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती आहेत. विजय मास्टर थोडंसं लक्ष केंद्रित करा, कारण आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. हरकत नाही आहे. मॅचकडे थोडंसं फोकस करा, कारण क्रिकेट विथ म्युझिक हे दुहेरी संगम असतं आणि जशी तुम्हाला संधी मिळेल तसं मात्र त्या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. 24 बॉल शिल्लक आहेत आणि आता 24 मध्ये इक्वेशन या मॅचचं 42 धावांचं. 24 बॉल 42 धावा. 2-4-4-2 असं इक्वेशन आहे. हो, पहिला बॉल खोलवर टप्पाचा होता. मिड ऑफला 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतात. देवेंद्र गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. आयोजक आमचे दिनेश यशवंतराव संपूर्ण क्रीडानगरीचा ते सुद्धा आढावा घेतात आणि कुठेतरी स्पष्ट थकवा जाणवतोय. आज त्यांची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. ती एनर्जी त्यांना ठेवावी लागेल, कारण संध्याकाळी पार्टी असणारे जल्लोष आहे. माहोल त्यांना बनवायचे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय देवेंद्रची गोलंदाजी आणि आता स्ट्राईक एंडला अमोलचं बाण. ऑन साइडला जसा रडार मध्ये बॉल आला टक असा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूने केले हवाई सफर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार.
षटकार आले ना तर सागर चव्हाण यांच्या बत्त्यानं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला षटकार तर आलेला आहे, पाहावं लागेल आणखी 2 षटकार अमोल चव्हाणच्या बॅटमधून जर आले तर हे पारितोषिक त्यांना देण्यात येईल. 18 धावा फलकावरती आहेत. अगदी आपण पाहतो आज दिनेश यशवंतराव यांची ॲनिव्हर्सरी आहे, तर उद्या सागर चव्हाण यांना सुद्धा ॲडव्हान्स मध्ये आपण हॅपी ॲनिव्हर्सरी, लग्न वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देणार आहोत. आणि आता पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आणि आता फलंदाज झाल्या बाद परतावा लागेल मिस्टर अमोल चव्हाण यांना. बॅक टू द पॅव्हिलियन. अत्यंत सुंदर गाणं लावण्याच्या अगोदर जो आवाज आम्हाला ऐकायला मिळाला, खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट समालोचक आहेत, एक अवलिया समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. दशरथदादा पाटील. राव गेले, पंत आले, ठाकरे गेले, शिंदे आले आणि आता शिंदे गेले, फडणवीस आले, असं म्हणायला हरकत नाही आहे. सध्या ही स्थिती आहे महाराष्ट्राची. धावसंख्या फलकावरती 18 धावा. 18 धावा फलकावरती आणि आता मैदानावरती आपण पाहतो अमोल चव्हाण गेले आणि आता साजिद आलेले आहेत. न्यू बासमन, न्यू कॅन्डिडेट. षटक क्रमांक 2 चा खेळ चांगली गोलंदाजी करतायत देवेंद्र. एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला अमोल चव्हाणच्या बॅटमधून, परंतु आता साजिद लेफ्ट हँडेड बॅट्समन जो बाद झाला अमोल चव्हाण, लगेचच लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोट करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी त्याला पाठवण्यात आलेलं आहे. धावसंख्या फलकावरती 18. गोलंदाज सज्ज. चला जास्त बळ घेऊ नका, पिंपला संघाला विनंती आहे, कारण पाबंदी आहे मित्रांनो, वेळेबाबत कोऑपरेट करावं लागेल. क्षेत्ररक्षक सज्ज होते परंतु बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साजिदच्या बॅट मधून आलेला पहिला धमाका षटकार. चव्हाण गेले आणि शेख आले. काय षटकार पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतो त्याच पद्धतीचा, ज्या पद्धतीने अमोलने षटकार खेचला लॉंग ऑनला, परंतु साजिदचा आला लॉंग ऑफला. हो, ड्राईव्ह करत असताना बॉल चालला ऑन ड्राईव्ह. मिड विकेटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध भरपूर मोठी दरी होती, त्या दरीला भेदत दुभागत बॉल चाललाय सीमा पार. 4. फलकावरती आपण पाहतो आणि आता चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनवली जाते. चला बंटी 11 चेअरमन ढवळेपाडा या संघाला सुद्धा विनंती राहील आपल्या संघनायकाला की आपण स्टेज जवळ येऊन थांबायचं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉल ऋतूमध्ये चेंडूला देवेंद्रने गॅदर केलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा फलकावरती आहेत आणि आता विजयासाठी एकंदरीत 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. धावांची गरज आहे ती एकंदरीत 25 धावांची. 18 बॉल 25चं समीकरण या मॅच मध्ये. टीम श्री 11 मोहाची वाडी नेरळ टीमला. शान सातत्याने आपण पाहिलं तर ठाणे ग्रामीणचे खेळाडू असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये भरपूर सारे खेळाडू आहेत, त्यांची चर्चा होत असते, परंतु अगदी आपण या ठिकाणी जे संगीत सादर केलंय हे चांगलं होतं, अप्रतिम होतं, परंतु ते कंटिन्यू नको, कारण सातत्याने वेगवेगळे मॅचमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला गाणं ऐकायला मिळेल. मराठी काही संगीत आहेत, हिंदी काही आहेत, डायलॉग
त्यानंतर आमचे दशरथ पाटील यांचे काही तुम्हाला डायलॉग्स आठवतील ते सुद्धा या ठिकाणी आहे, कारण प्रेक्षकांना काय हवं असतं, सातत्याने एंटरटेनमेंट. धावसंख्येचा फलकावरती आपण पाहिली तर एकंदरीत 28 धावा आहेत आणि आता 18 बॉल 25 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये महेंद्र, षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक दुसरं षटक. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, धावलेत परंतु अखेर या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. 2 धावा मिळतील रोशनला अर्थातच गुग्गूला आणि या दोनच्या मदतीने संघ पोहोचला 30 वरती. 53 धावांचा पाठलाग करते टीम मोहाची वाडी. अप्रतिम या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल आता 23 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे धावा धावफलकावरती 1 ने ऍड होते. टीमची टोटल 31 धावा. 53 धावांची गरज असताना या मॅच मध्ये ओ लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. ऋतिक आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर अमोल चव्हाणच्या विरोधात सुद्धा एक चेंडू असा टाकण्यात आला होता, समोर टाकला आणि इथे मात्र हलकासा बाहेर निघाला, कटर चेंडू. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आणखीन एक ब्रेक देण्याचा प्रयत्न होता. समोर खेळले, बॉल चाललाय लॉंग गॉनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील मोहाची बाडी. नेरळ टीमला 4. झालेले आहेत आणि आता 18 धावांची गरज आहे. 14 बॉल 18 धावांची गरज. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न करतात साजिद. वॉट शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 लॉंग बाय षटकार. जाईल बॉल लांबच लांब पल्ल्याचा. आणखीन एक तडाखेबंद षटकार. आणि आता चौकारानंतर षटकार आलाय. 13 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. सामना सोपा केलाय साजिदने. अमोल चव्हाण जरी बाद झाला परंतु आता मैदानामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतात फलंदाज. एका बाजूने मैदानाच्या मध्ये साथ मिळते रोशन अढावची, गुग्गूची आणि दुसऱ्या बाजूने आक्रमक पवित्र धारण केलाय तो मिस्टर साजिद शेखने. चला ढवळेपाडा संघाचे कॅप्टन प्रथमेश यांना विनंती राहील की आपण या ठिकाणी यायचे टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा सुद्धा टॉस केला जाईल. या मॅच नंतर एक सिंगल आली आहे. आता विजयासाठी 12 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 11 धावा या बनवा वास लागणार आहेत जिंकण्यासाठी मोहाची वाडी संघाला. परंतु जर सामना पिंपलास टीमला जिंकायचे तर हे षटक या ठिकाणी आपण जर पाहतोय जे मात्र महत्त्वपूर्ण राहणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. 12 बॉल 11 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केला एखाद्या गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली ना तर सामना शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो या मॅचमध्ये. 12 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅकवरती. साहिलला ते मात्र कबालीचं षटक हाताळावं लागेल. ज्याच्यासाठी मात्र बोलवण्यात आलंय त्याच्यात ती किमया आहे पाहावं लागेल. जर या षटकामध्ये 11 मधल्या 5 धावा जरी आल्या, शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 धावा जर बॅलन्स ठेवल्या ना तर सामना बनवू शकतो या मॅचमध्ये ऋतिक.
या सन्मान आमचे जवळचे मित्र K7 या स्वागत आहे आपलं. ओ लाईन खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत. क्लिअर बॉल आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळालंय. अवांतर धाव इथे मिळते. आणि आता अगदी आपण पाहतो ज्या धावा वाचवायचे पिंपलास टीमला त्या धावा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. एक एक धाव फार महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 10 धावांची गरज. इथे या ठिकाणी आपण पाहतो आणखीन एक खरा बॉल. गोलंदाज आपण पाहतो या दिशेपासून जणू काही भरकडलेत हनुमान टेंबे, जे मात्र नरेश यशवंतराव यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि अनेक मित्रपरिवार या ठिकाणी दाखल झालेला आहे. म्हणूनच या स्पर्धेला मैत्री चषक नाव देण्यात आलेलं आहे. हे वैशिष्ट्य दिनेश आणि नरेश यशवंतराव यांचं. 2 बॉल्स वर टाकण्यात आलेत आणि त्यानंतर आता कुठेतरी लाईन या ठिकाणी मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय 2 चेंडू खराब टाकल्यानंतर आता मात्र लाईन इथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे आता कमबॅक करतात. वापसी वळवली आहे. धावत संख्या फलकावरती 2 ने पुढे सरकते. षटक क्रमांक या ठिकाणी 4चा खेळ. इथे चालला बॉल मागे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख चषकाचे लाडके आयोजक आणि अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी, पंचायत समितीचे माजी सभापती, गरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते आदरणीय बाळाशेठ यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं बाळाशेठ या स्पर्धेच्या वतीनं. त्यांच्या समवेत आमचे मित्र मनोजी भालेराव, आपले मनपूर्वक स्वागत आहे. धावत संख्या धाव फलकावरती 49 धावा आहेत. 53 धावांची गरज म्हणजे अवघ्या 4 धावांपासून दूर राहील हा संघ आपण पाहतोय. ऑन साइडला या ठिकाणी चेंडूला वळवलंय. तिथे मात्र चाललाय बॉल मागे आणि कदाचित पिंपला संघाने हा सामना सोडलाय असंच म्हणावं लागेल. बॉल चाललाय सीमा पार. विजय चौकार आलाय. बॅटिंग करत असताना साजिद शेखच्या बॅटमधून आलेला हा विजय स्ट्रोक चौकार. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पिंपलास